भारताची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक श्री नितीन मोरे सर आणि त्याचबरोबर लालसाहेब अजवानी सर, दोघांचंही आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. वेदांत क्लासेसचे संचालक श्री कदम सर, मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपले जे आजचे लेक्चरर आहेत पायोनियर अकॅडमीचे, ज्यांनी गेली 14 वर्ष ते जवळजवळ 8 ब्रांचेस ऑल ओव्हर मुंबईमध्ये चालवत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे ते क्लासेस आहेत आणि त्याचे विद्यार्थी घडवत आहेत. गेली 14 वर्ष हा त्यांचा प्रयास चालू आहे. आपण त्याची या वाटचालीला शुभेच्छा देऊया आणि मी संजय सरांना विनंती करतो की सर आपण त्याचे या ठिकाणी स्वागत करूया. आमच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यत्वे करून आता सध्या जर तुम्ही बघितलात तर NDA म्हणजे 12वी नंतर आणि मला वाटतं त्याचबरोबर SSC सारख्या एक्झाम असतील. SSC म्हणजे नॉट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, स्टाफ सिलेक्शन कमिशन. त्याचबरोबर याच्याचबरोबर ग्रॅज्युएशन नंतर पण IMA साठी सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करता येऊ शकतं. सध्या जर बघितलं तर आपल्याकडे अग्निवीर म्हणून 5 वर्षाचा एक सिव्हिल सर्व्हिस तुम्ही करू शकता. या सर्व परीक्षांसाठी लागणारं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन तुम्हाला अजवानी सर करणार आहेत. तर मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. सर आपण आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना मार्गदर्शन करू. 10वी नंतर काय किंवा 12वी नंतर काय हा जो एक प्रश्न असतो आपल्या सर्वांसमोर की फक्त एक आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी असे काही ठराविक ब्रांचेस आपल्याला माहिती असतात. पण आपण फक्त महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा विचार केला तर 2000 पेक्षा सुद्धा जास्त शाखा किंवा जास्त करिअर ऑप्शन्स आपल्याकडे असतात. आणि त्यापैकी सध्या आपण जर बघितलं तर डिफेन्स आपल्या देशाची ती गरज आहे की चांगल्या युवकांनी आणि चांगल्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या देशाची सेवा करणं. आणि यासाठी या ठिकाणी आलेल्या अजवानी सर आणि मोरे सरांना मी पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो आणि मी अजवानी सरांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शनाला या ठिकाणी प्रारंभ करावा. दोन स्टेजेसमध्ये एक्झाम देण्यानंतर 2 स्टेजेस होते. पहिली रिटर्न एक्झामिनेशन पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह KBC, एक प्रश्न 4 ऑप्शन अशा ह्या परीक्षेला आम्ही म्हणतो रिटर्न एक्झामिनेशन. UPSC असा रिटर्न एक्झामिनेशन. सेकंड स्टेजची परीक्षा होते त्याला म्हटलं तर SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. पहिली स्टेज रिटर्न एक्झामिनेशन 900 मार्क आणि सेकंड स्टेज SSB इंटरव्ह्यू 900 मार्क. दोन्ही मिळून किती झाले? 1800. 1800 पैकी सर किती काढले तर मी पास होतो? आपण प्रश्न आहे ना, या वयात तुमच्या वयात मला असं 800 किती 12वीला 35 आलेलं. तुमची 11वी झाल्यानंतर तुम्ही पहिली अटेम्प्ट देऊ शकता. 12वीला 11वी झाल्यानंतर 12वी आपल्याकडे चालेल ते तुमच्या सर्टिफिकेट नंतर मागून घेऊ. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की फॉर्म भरताना 2 गोष्टी तरी करा. आर यू ट्वेल्थ अपेअरिंग और आर यू ट्वेल्थ पास, म्हणजे 2 प्रश्न विचारा. तेव्हा तुम्ही 11वी पास झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये 12वी जाणार असतो पण ते कंडिशन फुलफिल होतं आणि जे आता 12वी ते 12वी देऊ शकतो. वयोमर्यादा सगळे समजून सांगितलं.
रिटर्न एक्झाम. सो रिटर्नमध्ये काय काय होणार समजून सांग. रिटर्नमध्ये जास्त काही नाही, सगळ्यात अवघड पेपर हा मॅथ्स. अल्जेब्रा, वेक्टर, ट्रिग्नोमेट्री, प्रोबॅबिलिटी सगळ्यात अवघड.